नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप सुंदर अशी बॅकनेक बोटनेकमध्ये ब्लाऊज डिझाईन बघणार आहोत. ॲक्च्युली मी ह्याचं कटिंग करून घेतलं होतं अगोदरच, पण नंतर म्हणलं चला ही डिझाईन तुमच्यासोबत शेअर करूया. खूप सोप्या पद्धतीने ही डिझाईन अगदी आपण 10 ते 15 मिनिटात बनवू शकतो. त्याच्यामुळे मी म्हटलं ही डिझाईन तुमच्यासोबत शेअर करूया. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, खूप सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे. तर इथे बघा, हा जो ब्लाऊज आहे तो 38 साईजचा ब्लाऊज आहे आणि या ब्लाऊजची उंची 15 आहे. 1 इंच ॲड करून 16 इंचवर याची कटिंग केलेली आहे. शोल्डर 8 इंच घेतलाय, मुंडा 7.5 इंच घेतलेला आहे आणि गळ्याची ब्रॉडनेस घेतलेली आहे 4.5 इंच आणि डीप खाली घेतलेला आहे 3.5 इंच. असं मार्किंग करून मी बोटनेकचा शेप दिलेला आहे आणि जो मधला शेप दिलेला आहे तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आणि त्याची माप मी तुम्हाला त्याच्यामध्ये लिहून दिलेली आहे. सेम त्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. ओके. आणि स्लोमध्ये याचा व्हिडिओ सुद्धा मी रीलमध्ये टाकलेला आहे मापासहित. तो तुम्ही जर बघितला नसेल तर तो पण बघा, म्हणजे तुम्हाला जी माप आहे ती अगदी सविस्तर समजते. तर इथे बघा, त्याच्यानंतर इथे मेन ब्लाऊज पीसवर अस्तर कटिंग केलेलं ते ठेवून घेतलं आणि त्याच्यानंतर आता इथं ब्लाऊज पीसची उलटी बाजू ठेवलेली आहे आणि त्याच्यावर अस्तर, म्हणजे कारण आपल्याला गळा वगैरे पलटी करायचं नाही, तर ब्लाऊज पीसवर आपल्याला अस्तर जसं आहे तसं ठेवून घ्यायचं आणि याच्या चारही बाजूने आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघू शकता, सेम या पद्धतीने आता आपल्याला चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. तर चला आता आपण याला शिलाई मारून घेऊ. इथे बघा, व्यवस्थित अशी आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिलाई मारताना एकदम किनारीला अशी आपल्याला शिलाई मारायची आहे, म्हणजे जेव्हा आपण मेन पार्ट जोडतो ना त्यावेळेस आपल्याला इथंच ही जी शिलाई आहे ते दिसत नाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज येतो. तर इथे बघा, जो शिलाई मारून घेतली एक्स्ट्राचा पार्ट आहे तो इथे मी कट करून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला खालचा जो भाग होता तो इथे सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. तर सगळ्यात अगोदर इथं कमरेच्या साईडला आपण इथे शिलाई मारून घेऊया. त्याच्यानंतर पूर्ण चारी बाजूला शिलाई मारून घ्यायची आणि ब्लाऊज पीसचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो पण इथं आपण कट करून घेऊया. तर इथे बघा, आता दोन्ही पार्ट आपले जोडून झालेले आहेत. आता आपल्याला याला पायपिंग करायची आहे. तर याची साडी जी आहे ती येलो कलरची आहे. तर याप्रमाणे साडी आहे, त्याच्यामुळे मी इथं कॉन्ट्रास्टमध्ये पायपिंग घेतलेली आहे आणि ही कॉटन कपड्याची पायपिंग आहे. याच्यासाठी मी 1.5 इंचाची ही पट्टी घेतलेली आहे आणि ही पट्टी तिरकस कपड्यामध्ये कट केलेली आहे. तिरकस कपड्यामध्ये पट्टी कशी कट करायची हे जर तुम्हाला जमत नसेल तर मला तशी कमेंट करून सांगा, मी तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ नक्की बनवेन. तर इथे बघा, 1.5 इंचाची इथे मी पट्टी घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला पाव इंच एवढं मार्जिन सोडून इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि जसं आपण शेप कट केलेला आहे त्यानुसारच इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. कॉर्नरच्या ठिकाणी सुई आपल्याला कपड्यात आतमध्ये घुसवून ठेवायची आणि नंतरच आपल्याला जो कपडा आहे तो फिरवायचा. त्याच्यामुळे आपला जो कॉर्नर आहे ना तो एकदम व्यवस्थित असा निघतो. नाहीतर सुईवरती असली की जो कोन आहे तो व्यवस्थित निघत नाही आणि गोल राऊंड आल्यासारखा येतो. त्याच्यामुळे सुई आतमध्ये घुसवूनच आपल्याला कपडा फिरवायचा आहे. त्याच्यानंतर इथे बघा, आतल्या साईडला जो कपडा आहे ना तो कट करून घ्यायचा, कारण एकदम छोटीशी आपल्याला पायपिंग बनवायची आहे. जशी थ्रेड पायपिंग असते ना सेम त्याच पद्धतीने. तर इथे बघा, शिलाई मारून घेतली. हे आतला जो एक्स्ट्राचा कपडा होता तो पण कट करून घेतला. त्याच्यानंतर बघा, ही जी पट्टी आहे त्या आतल्या साईडला पलटी करायची आणि किनारीला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. इथे बघा, अशा प्रकारे मी शिलाई मारून घेतलेली आहे. आता आपल्याला एकदम बारीक पायपिंग करायची आहे. तर तुम्हाला जेवढी पायपिंग हवी आहे तेवढं फोल्ड करायचं आणि बाकीचा सगळा कपडा आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला जी खाच असते ना त्या खाचेमध्ये इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्या खाचेमध्ये शिलाई मारली ना आपली शिलाई पण दिसत नाही आणि पायपिंग पण एकदम परफेक्ट अशी येते राऊंड. त्याच्यामुळे फक्त पायपिंग करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, हळूहळू करायची आणि सगळीकडे आपला जो राऊंड आहे तो एकसारखाच आला पाहिजे, कुठे कमी कुठे जास्त असा घ्यायचा नाही. त्याच्यामुळे पायपिंग एकसारखी असेल ना दिसायला छान दिसते. इथे बघा, या पद्धतीने आता पूर्ण ह्याला पायपिंग आपली शिलाई मारून झालेली आहे. आता परत एकदा आपल्याला वरती शिलाई मारायची आहे, पण ती इथे बघा अशा प्रकारे फोल्ड करायचं आतल्या साईडला आणि डबल शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर सेम त्याच पद्धतीने मी वरच्या बोटनेकचा जो शेप आहे त्याला पण मी इथं पायपिंग करून घेतली. आता खालचा पार्ट आहे त्याला पण आपल्याला सेम याच पद्धतीने आपल्याला इथं पायपिंग करून घ्यायची आहे. तर इथे बघा, यात मी दुसरी पद्धत दाखवली पायपिंग करायची. आपण जो पायपिंगचा कपडा घेतला होता तो डायरेक्ट डबल फोल्ड केला आणि डायरेक्ट शिलाई मारून घेतली आणि आता आतल्या साईडला पलटी करून पायपिंग करून घ्यायची. तर ह्या दोन्हीपैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल ती तुम्ही वापरू शकता. तरी मला तर ही पद्धत जास्त सोपी वाटते. तुम्हाला कोणती आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा. इथे बघा, इथे पण आपली ही पायपिंग करून झालेली आहे. आता दोन्ही पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तर इथे बघा, वरचा पार्ट घेतला, त्याच्यानंतर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं. तुम्हाला डायरेक्ट जोडायला जमत नसेल तर इथे पिना लावून घेतल्या तरीही चालेल.
पण याची कटिंग परफेक्ट असल्यावर कमी जास्त होत नाही, डायरेक्ट आपण जोडलं तरीही चालेल. तर इथे बघा अशा प्रकारे एकदम बारीक शिलाई मारून कॉर्नरच्या तिथं लॉक करून घ्यायचं. त्याच्यानंतर वरती शिलाई मारून घ्यायची, कपडा फिरवून घ्यायचा आणि इकडे पण व्यवस्थित असं जोडून घ्यायचं. तर व्हिडिओमध्ये बघू शकता सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे आणि आतल्या साईडला अर्धा इंच एवढं कपडा सोडून आपल्याला शिलाई मारायची आहे. आणि हो, अजून एक गोष्ट सांगायची राहिली, उंचीत मी 1 इंच अजून प्लस केलेलं होतं, कारण आपल्याला इथं मध्ये पायपिंगसाठी जाणार होतं ना, त्याच्यामुळे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर